आज म्हणजे मागच्या 23 तारखेला एक घटना घडली होती। 23 तारखेला संध्याकाळी ती महिला तालुका पोलीस स्टेशन इथं तक्रार देण्यासाठी आली होती। त्यांची त्या ठिकाणी तक्रार त्याने पोलीस स्टेशनने त्यांना हॉस्पिटलमध्ये जाण्याचं सांगितलं। तिला मारहाण झाली होती, काही छेडछाड झाली होती। बाजूलाच पुणे गाव म्हणून गाव आहे, त्या गावगुंडाने त्या ठिकाणी तिला छेडछाड केली होती। हे पारधी समाजाचं कुटुंब आहे। अनेक ठिकाणी आदिवासी लोकांवर या ठिकाणी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे। जालन्यामध्ये पहिलीही कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे आणि आता एवढी मोठी महिलाची घटना आहे। ते एवढं बघसान तुम्ही तर आश्चर्य सरकार लाज वाटण्यासारखी घटना आहे। हे एसपी साहेबांना सुद्धा बघितलं असेल। आम्ही जिल्हाधिकारी मॅडमला भेटायला आलो होतो। आता मॅडम या ठिकाणी नाही आता सध्या, पण आम्ही मॅडमला कॉलवर बोललो आता या ठिकाणावर। मॅडमने सांगितलं की मी मंडळाला येऊन बघून घेते सोमवारी काय येतं आणि मी एसपीसी बोलून घेते आता काय तुमचं। मी मॅडमला व्हॉट्सअपद्वारे हे यांचं निवेदन देणार आहे आणि खूप गंभीर विषय आहे की त्या मुलीला त्या ठिकाणी छेडछाड झालेली आहे। एकतर्फी फिरमा बांधून त्या मुलीला त्या ठिकाणी अश्लील चाळे त्या व्हिडिओमध्ये केलेले आहे, ते सुद्धा दिसलेलं आहे। आणि एवढं दिसल्यानंतर, एवढा व्हिडिओ असल्यानंतर सुद्धा 3 ते 4 दिवस ती महिला त्या घाटी रुग्णालयामध्ये उपचार घेते। पण तिथं सुद्धा एखादा कॉन्स्टेबल जाऊन इथला पोलिसांनी तपासाच्या भागातून त्या अर्ज आल्यानंतर तिथे जाऊन चौकशी करायची आणि त्या मुलीची काही, त्या महिलाची काही माहिती घ्यायची वा काय झालेलं घटना हो, असा कुठलाही प्रकार घडला नाही। परत त्या महिला पोलीस स्टेशनला आल्या, म्हणजे 4 दिवसापासून महिला पोलीस स्टेशनला खेटा घालत आहे। त्यांना सांगितलं की तुमच्यावर गुन्हा दाखल केला जाईल, कारण की तुम्ही वारंवार पोलीस स्टेशनला येऊन आम्हाला त्रास देत आहे। आता हे पारधी समाजाचं कुटुंब आहे, असं सगळ्याच्याच पारधी समाजाच्या कपाळावर असं लिहून ठेवलं नाही की सगळेच गुन्हेगार आहे म्हणून। यामधले काही लोक गुन्हेगार असतात। एका समाजाला तुम्ही गरज धरू नका, पण एका महिलावर अन्याय झालेला आहे, एका महिलावर अत्याचार झालेला आहे, एका महिलेची छेडछाड झालेली आहे। ही घटना गंभीर आहे। याच्यामध्ये एसपी साहेबांनी विनंती आहे त्याला, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने, की त्यांनी ताबडतोब याच्यामध्ये लक्ष घालावा। तालुका पोलीस स्टेशन मध्ये माहिती घ्यावा काय झालं तर। तालुका पोलीस स्टेशन मध्ये हा प्रकार म्हणजे तिथला पीआय पद्धतशीर कोणाही जो तक्रार द्यायला जातो त्याला बोलत नाही। त्या पीआय साहेबाला विनंती आमची की साहेब तुम्ही कोणतीही तक्रार घेऊन माणूस गेला की त्याला खालीवर बोलणं, त्यालाच प्रश्न विचारणं की तुझी चूक असेल, असं चालणार नाही। हे मोठ्या घटना आहे, या घटनेचा आम्ही निषेध करतो पहिली गोष्ट। आणि आम्ही सोमवारी कलेक्टर मॅडमला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने डिलेक्शन देणार आहे आणि या घटनेची चौकशी करून त्या गावगुंडावर कारवाई करावी अशी आमची वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे।